समता आणि समान व्यवहाराचे समर्थन। तथागतांनी भिक्खू संघासाठी जेवढे नियम तयार केले होते त्या सर्वांचा त्यांनी स्वतः करिताही स्वखुशीने स्वीकार केला होता व ते आपणा स्वतःलाही बंधनकारक मानले होते। ते संघाचे प्रमुख होते आणि त्यांच्यावरील असीम प्रेमामुळे आणि आदरामुळे नियम पालनाबाबत त्यांना सहज सवलती मिळू शकत होत्या। तशी परिस्थिती असतानाही तथागतांनी काही खास सवलती किंवा नियम विमुक्ती हक्काने कधीच उपभोगिल्या नाहीत। भिक्खूने दिवसातून फक्त एकदाच अन्न प्राशन करावे हा भिक्खू वर्गासाठी केलेला नियम तथागतांनी स्वतःसाठीही स्वीकारला व त्याचे पालनही केले। भिक्खूची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही तथागतांनी स्वीकृत केला व त्याचे पालन केले। भिक्खूपाशी फक्त 3च चिवरे असली पाहिजेत हा नियमही सर्व भिक्खूंप्रमाणे तथागतांनी स्वीकृत केला व त्याचे पालनही केले। एकदा भगवान बुद्ध शाक्य देशात कपिलवस्तूमधील वटवाटिकेत राहत होते। त्यावेळी तथागतांची मावशी प्रजापती गौतमी हिने स्वतः हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्रांची जोडी घेऊन ती आली आणि तिचा स्वीकार करण्याची तिने तथागतांना विनंती केली। तथागतांनी तिला सांगितले, प्रजापती ती संघाला अर्पण कर। तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले। नंतर आनंदाने आग्रह केला, भगवान गौतमीने आणलेल्या वस्त्रांचा आपण स्वीकार करावा। आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली होती, पण वस्त्रे संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागतांनी सोडला नाही। प्रारंभी भिक्खू संघाचा असा नियम होता की भिक्खूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यातूनच तयार करण्यात यावी। धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता। एकदा जीविकाने नव्या कपड्याचे तयार केलेले चिवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह केला। जेव्हा तथागतांनी त्या चिवराचा स्वीकार केला तेव्हा तथागतांनी मूळ नियमात तसा बदल केला आणि भिक्खूंनाही नवीन कपड्याचे चिवर स्वीकारण्याची ती सवलत जाहीर केली।